नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो सत्य स्वामी अनुभव पाहणार आहोत, तो अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या चॅनलवर शेअर करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपले जे स्वामी संदेश त्याचबरोबर जे स्वामी अनुभव आहेत ते रोजच्या रोज येत असतात. त्यात एकही दिवस खंड पडत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा अनुभव हा शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर डॉक्टरांनी ती शेवटची रात्र सांगितली होती, पण पहाटे 3 वाजता ICUमध्ये जे घडलं ते पाहून विज्ञानही हरवलं, विज्ञानही चक्रावलं. तर ही घटना 2023 मधील आहे. डोंबिवलीमध्ये राहणारा सागर आणि त्याची आई सुमन, त्यांचे वय 65. सुमन मावशी स्वामींच्या निस्सीम भक्त. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामस्मरणातच असणार असं असायचंच. पण एके दिवशी अचानक रात्री सुमन मावशींच्या छातीत तीव्र कळा येऊ लागल्या. सागरने घाबरून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासले आणि चेहरा गंभीर करून सांगितले, मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे. स्थिती खूप नाजूक आहे. आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवत आहोत, पण पुढचे 24 तास काही सांगू शकत नाही. हे जेव्हा सागरने ऐकलं, म्हणजे सुमन मावशींच्या मुलाने ऐकलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे वडील तर लहानपणीच वारले होते आणि आई हेच त्याचं विश्व होतं. रात्रीचे 2 वाजले होते. हॉस्पिटलचा तो थंडगार कॉरिडॉर आणि व्हेंटिलेटरचा बीप बीप असा आवाज. सागरला हा आवाज वेडं करत होता. तो काचेच्या खिडकीतून सारखं आईकडे बघत होता. आई निपचित पडली होती. तिच्या अंगाला नळ्या आणि वायर जोडलेल्या होत्या. अचानक 2:30च्या सुमारास मॉनिटरवरची रेष वाकडी तिकडी होऊ लागली. ऑक्सिजन लेवल वेगाने खाली येऊ लागलं. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. नर्स पण पळत आल्या. डॉक्टर बाहेर आले आणि सागरला बाजूला घेऊन म्हणाले, सागर सॉरी, आईची बॉडी काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. BP खूप लो झाला आहे. औषध काम करत नाही आहेत. मला वाटतं तुम्ही मानसिक तयारी ठेवावी. ही त्यांची शेवटची रात्र असू शकते. सागर तिथेच कोसळला. त्याने डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर, काहीही करा, पण माझ्या आईला वाचवा, मी अनाथ होईल, असं सागर डॉक्टरांना सांगू लागला. पण डॉक्टर काहीही करू शकत नव्हते आणि शेवटी ते हताशपणे आत निघून गेले. सागर खिडकीला डोके टेकवून रडू लागला. त्याने खिशातून स्वामींचा फोटो काढला. त्याचे अश्रू त्या फोटोवर पडत होते. तो रागात आणि दुःखात स्वामींशी भांडू लागला. स्वामी, आयुष्यभर माझी आई तुमची सेवा करत आली आणि आज जेव्हा तिला तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही कुठे आहात? जर आज माझ्या आईला काहीही झाले तर हा सागर पुन्हा कधीच अक्कलकोटला येणार नाही. ही माझी तुम्हाला शेवटची हाक आहे. वाचवा माझ्या आईला स्वामी. सागरचा तो आक्रोश हॉस्पिटलच्या भिंतींनाही पाझर फोडणारा होता. घड्याळात 3 वाजले होते. सागर रडून रडून तिथेच खाली जमिनीवर बसला होता. त्याचे डोळे मिटलेले होते. तेवढ्यात त्याला एक तीव्र कापराचा वास आला. हॉस्पिटलमध्ये कापराचा वास? सागरने डोळे उघडले. त्याला वाटले कोणी पूजा करत असेल. त्याने काचेतून ICUमध्ये पाहिले आणि तिथे जे दृश्य होते ते पाहून सागरच्या अंगावर सरसरून काटा आला. ICUच्या आत, जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती, तिथे आईच्या बेड शेजारी एक उंच व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीने पाठीवरून पांढरे उपरणे घेतले होते. त्या व्यक्तीने आपला हात अलगद आईच्या कपाळावर फिरवला. सागर हे सर्व काचेतून पाहत होता. त्याला वाटले नवीन डॉक्टर आले असतील. त्या व्यक्तीने आईच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि दुसऱ्याच क्षणी मॉनिटरचा आवाज मंदावला होता. तो अचानक स्थिर झाला. बीप 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 असा आवाज झाला. हृदयाचे ठोके नॉर्मल झाले आणि ऑक्सिजन 98 वर गेला. सागरला विश्वास बसेना. तो धावत आत जाण्यासाठी दरवाजाजवळ गेला. तितक्यात ती व्यक्ती दुसऱ्या बाजूच्या दरवाजातून बाहेर न पडता तिथेच हवेत विरघळली. हो, सागरच्या डोळ्यासमोर ती आकृती अदृश्य झाली. सागरने जोरात दरवाजा उघडला आणि आत गेला. डॉक्टरही धावत आले. त्यांनी मॉनिटर पाहिले आणि ते ओरडले, हे कसे शक्य आहे? 5 मिनिटांपूर्वी ज्यांचे हार्ट फेल होत होते ते आता पूर्णपणे स्टेबल आहेत. हा तर चमत्कार आहे. सागर आईच्या जवळ गेला. आईच्या चेहऱ्यावर शांत झोप होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे होती.
सागरने पाहिले की आईच्या कपाळावर एका ताज्या रक्तासारख्या लाल टिळा किंवा ओले कुंकू लावले होते आणि उशीवर विभूती सांडली होती. सागरने डॉक्टरांना विचारले, तुम्ही लावला का हा टिळा? डॉक्टर म्हणाले, अहो आम्ही ICUमध्ये असं काहीच करत नाही. आणि आता इथे कोण आलं होतं? सुरक्षा रक्षक तर बाहेरच आहेत ना. सागरला समजायला वेळ नाही लागला की मगाशी दिसलेली ती उंच व्यक्ती डॉक्टर नव्हती, तर वैद्यबुवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होते. सागरने तिथेच आईच्या पायाशी आणि स्वामींच्या त्या अदृश्य अस्तित्वाशी माथा टेकला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई शुद्धीवर आली. तिने डोळे उघडताच पहिले वाक्य उच्चारले, सागर, अरे रडतोस कशाला? रात्री साक्षात स्वामी आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, तुझ्या मुलाची हाक मला झोपू देत नाहीये. चल, तुला अजून जगायचं आहे. आणि आईचं हे वाक्य ऐकून डॉक्टरांच्याही डोळ्यात पाणी आले. ज्या विज्ञानाने हात टेकले होते तिथे स्वामींच्या एका स्पर्शाने मृत्यू हरला होता. तात्पर्य यातून हेच घ्यायचं स्वामी भक्तांनो, की जेव्हा आपली माणसं मृत्यूशी झुंज देत असतात आणि डॉक्टरही आशा सोडतात, तेव्हा फक्त एकच डॉक्टर काम करतो आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी भक्तांनो, श्रद्धा ठेवा. स्वामी तुमच्या हाकेला नक्की धावून येतील. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी तुमच्या हाकेला धावून येतातच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी अनुभव थक्क करणारा होता आणि खरंच डोळ्यात अश्रू येतील असा हा अनुभव होता. आणि खरंच अंगावर शहारे आले की स्वामी कशा प्रकारे त्यांच्या भक्तांवर माया करतात. त्याचबरोबर स्वामी कधीही काही करू शकतात, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा सत्यस्वामी अनुभवामध्ये आणि सत्यस्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.